सो हाय गाइस, कसं वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि ॲक्च्युली प्लॅन अचानकच ठरला आहे हा. बापट कॅम्पनंतर अचानकच आपण बाहेर फिरायला चाललो आहोत. सोलो ट्रिप मारतो आहे. पहिली गोष्ट म्हणजे सोलो मारायची नव्हती. आई बाबा मी तिघं पण जायचं होतं, पण प्लॅनमध्ये थोडासा एकदम चेंज झाला. आई बाबा कॅन्सल झाले, म्हणजे दोघं पण अचानक एकदमच कॅन्सल झाले आणि माझी एकट्याची इन्व्हॉल्वमेंट आली आहे आत्ताच्या प्लॅनमध्ये. जाणार कुठं आहे ते दाखवतो तुम्हाला पोहोचल्यानंतर. आणि विषय कसा आहे की आत्ता आपण चाललो आहोत MHRTCनं. सो महाराष्ट्र टुरिझमच्या गाड्यांना, लालपरीनं किंवा दुसरी जी काही असेल हिरकणी वगैरे कुठली जी काही गाडी असेल त्या गाडीनं आपण जाणार आहोत. माहीत नाही गाडी कुठली आत्ता. सो प्रोबॅबली आपण रस्त्यात जाता भेटूत, बोलूत, एकमेकांशी संवाद साधूत. तुम्हाला सांगतो रस्त्यामध्येच की कुठे जाणार आहे, काय प्रवास आहे, कशासाठी चाललो आहोत, ते प्लॅन का अचानक झाले ते सगळं नंतर सांगतो तुम्हाला. आता फक्त मस्ती मजा घ्यायची आहे. सो चला भेटूयात आणि प्रवासाची सुरुवात करूया चांगली. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा गाडीमध्ये येऊन बसलो आम्ही. पहिल्यांदा सीट्स वगैरे पकडल्या आहेत. लालपरी तर नाही मिळाली, पण हिरकणी नक्कीच भेटले आहे. आणि जेव्हापासून डेव्हलप झाले हिरकणी तेव्हापासून हिरकणीचा पहिला प्रवास आहे माझा. आणि डेव्हलपमेंटच्या अनुसार म्हणजे सीट्स वगैरे आतमधल्या खूप जास्त चेंज केल्या आहेत. खूप चांगल्या सीट्स वगैरे बसवले, कम्फर्टेबल सीट्स आहेत. ड्रायव्हर काका पण आले आहेत, थोडेफार पॅसेंजर्स आहेत. पाठीमागे सगळ्या सीट्स मोकळ्या आहेत. सध्या तर लास्टला मीच बसलो आहे. सो प्रवास एकदम सुखकर जाईल. 2 दिवस काढायचे आहेत मस्त निवांत चिलमध्ये. बघूयात आता आपला प्रवास कसा जातो आहे. जाणार आहे ते आता नाही सांगणार मी. थोडं ठेवूत आपण कुठे जाणार आहे ते. डिरेक्टली पोहोचले होते डेस्टिनेशनला सांगू कुठे आलो आहे, काय आलो आहे, कशासाठी आलो आहे ते तेव्हा सांगू. चला, होप प्रवास चांगला जाईल. या, बाय बाय. तर मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो ऑफिशियली आत्ता आपण कोल्हापूर सोडलं आहे. आणि एवढ्या खाली सो आहे प्रवास चालू झाला आहे व्यवस्थित, सुखरूप, मस्त पोचायचं आहे. थोडी धमाल करून यायची एवढंच. विषयाकडे मस्तपैकी आपण लोणावळ्याला पोचलो आहे, पण हे आपलं डेस्टिनेशन नाही आहे. लोणावळा स्टँडवरती आहे सध्या आणि फिरतोय नुसतं येण्यासारखं. काय खूळ लागलो होतं आणि बसणं आलो आहे. गाडी असताना काय थ्रिल मारायला आलो इकडून पुढे. नाही बाबा, आपल्याला जमत नाही गाडीचा बसचा प्रवास जमत नाही आपल्याला. एकतर जे नाईट गाड्या असतात लक्झरीज वगैरे ते ठीक आहे, नाहीतर बाकीच्या या गाड्यांना आपल्याला काय जमत नाही. आणि ते पण दिवसा प्रवास तर अजिबात नाही. रात्रीचा एक वेळ ठीक आहे का संपून जातो, दिवसा अजिबात कटत नाही प्रवास. तो इथून पुढे अजिबात प्रवास करायचा नाही. काहीतरी खायला घेऊयात आणि बसूयात गाडीत, कारण की आता लोणावळा आपलं डेस्टिनेशन आहे. ह्याच्यापेक्षा पुढं जायचं. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघताय आपण आता रिक्षामध्ये आणि आता डेस्टिनेशन सांगायची वेळ आली आहे. डेस्टिनेशन आलो आहोत अलिबागला. आणि दादा जे आहेत त्यात आपल्याला घेऊन चालेल आपल्या रिसॉर्टवरती. रिक्षामध्ये त्यांनी आपल्याला एक रेट म्हणजे आपल्याकडे आजूबाजूला पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स सांगितले आहेत. आणि त्यांचं जे काही होतात म्हणजे पैशाची काय होतात ते त्यांनी सांगितलं. सो बघूयात
हां धन्यवाद. तर हे काय पाठीमा दादा होते आत्ता आपले, तर त्यांचा नंबर मी टाकतो. त्यांनी मस्तपैकी आपल्याला आत्ता माहिती वगैरे सांगितलं आहे रिगार्डिंग कुठे कुठे फिरायचं आहे काय आहे. बेकार वाट लागले आयुष्यात परत MCRT नाही प्रवास करायचा, आपल्याला झेपत नाही, सो नाही करायचं परत. आता रिसेप्शन कुठं आहे? अच्छा रिसेप्शन इकडे, ओके ठीक आहे. सो लेट्स गो टू द रिसेप्शन. हे आहे आत्ता सध्याचं आपलं हॉटेल आणि रिसेप्शनला जाऊन डाटा एंट्री करू. हो बघू पुढचं पुढे काय होतं आहे. आधी पहिल्यांदा रूममध्ये जायचं आहे. तर मित्रांनो आता जस्ट आपण सगळं पॅकिंग बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत. तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवायचं म्हणजे आता ही आपली एंट्रन्स होती, इथून सगळं आपला व्ह्यू आहे पूर्ण. हे आपलंच हॉटेल आहे सध्या. तिकडे स्पा आहे, इकडे रिसेप्शन आहे, तिकडे विलाज वगैरे सेक्शन आहे, इथे बार टाईप आहे जिथे आपण जायचं नाही आहे, आणि इकडे बाकीचा राहायचा सेक्शन आहे. आपली इथून आत गेल्यावरती रूम आहे. इथं खेळायसाठी थोडेफार गोष्टी आहेत, काइंड ऑफ हँगिंग जम्पिंग जपाक म्हणू शकतो आपण याला. ह्याच्यावरून आपल्याला चालत वगैरे जाऊन वगैरे हे कंप्लीट करायचं आहे. इकडून तिकडून चालू किंवा इकडून चालू कुठून पण गेलं तरी चालतं आहे. मध्ये चेस आहे, तिथे डार्ट आहे. सध्या एवढ्या तरी गोष्टी आहेत. मी एक्सपेक्ट केलं होतं की बास्केटबॉल कोर्ट नाही तर काहीतरी असेल, ते नाही आहे. इकडे पाठीमध्ये जसं बघतं इकडे स्विमिंग पूल पण आहे. हां सो आता जाऊयात रूमवरती. रूम दाखवतो कशी आहे, कुठून जायचं आहे, काय जायचं आहे. सो इट्स वे टू रेस्टॉरंट फ्रॉम 101 to 116. सो इथून आपल्याला स्ट्रेट पुढे जायचं आहे आणि तिथून वरती जायचं आहे. ह्याच्या वरच्या मजल्यावरती आपलं रूम आहे. रूम पण दाखवतो कशी आहे, जर गप्पा मारत जातो. विषय काय झाला आहे, एकतर मी आलो MSRTCनं. एकतर मी खूप दिवसांनी प्रवास केला आहे आणि इशू कसा आहे की दिवसा प्रवास केला त्यामुळे तो इतका बोरिंग झाला ना प्रवास, आणि एकाच ठिकाणी एवढा वेळ बसण्याची सवय नाही आहे. बाय द वे हा पूर्ण एक रनिंग ट्रॅक पण आहे. हा जो दिसतो ना हा पूर्ण रनिंग ट्रॅक आहे. इकडून इथे पण दिसतो आपल्या साईडून जातो आहे. हा फुल आपल्या रिसॉर्टच्या पूर्ण फेरी मारतो. एक रनिंग ट्रॅक आहे, रनिंगसुद्धा करू शकता. जिम एक बघायचे कुठे. तर इशू असा आहे की एवढ्या वर्षांनी एकतर MSRTCचा प्रवास केला आणि फाटले, लिटरली फाटले. म्हणजे कधीच एवढं असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढी एक्झर्शन होईल, आणि बसून बसून सगळं दुखायला लागलेत, मांड्या पाय सगळं भयानकमध्ये दुखायला लागले. सो आपली रूम आहे 207. सो आता रूम दाखवतो तुम्हाला कशी आहे काय आहे. दिस इज अ की फॉर आवर रूम. त्याच्यावरती टॅप करायचं, आवाज येते, लॉक अनलॉक होते रूम. इकडे येते घालायचं, लाईट्स लागतात. बंद करून घेऊयात आपण रूम. इकडे आहे टॉयलेट. जरा लाईट्स लावूयात. एवढेच लाईट्स आहेत नसल रे. वेट अ सेकंड, एवढेच लाईट्स आहेत. वेट अ सेकंड. या दिस इज आवर रूम. ॲक्च्युली कसं आहे 1 BR आपण बुक केली होती, पण इथे 1 BR नाहीत असं सांगितलं त्यांनी. बघूयात आणि काय होतं आहे. इथे पूर्ण मोठ्याच्या मोठ्या वरती AC आहे. हे छानसं टॉयलेट आहे, अटॅच बाथरूम. ते बाथरूम आहे ट्रान्सपरंट. हे टॉयलेट आहे. इकडे आहे आपल्याला ड्रेसिंगमध्ये काय काय हँगरिंग वगैरे लावायचे असेल ते. हे आहे आपल्याला लॉकर देतात दरवेळेस. आणि हा मी एक्झर्शन झालेलो. आणि इथे एक मिनी फ्रीज आहे खालती. आहे का बघूया. फ्रीजमध्ये नसणारच आहे काय, सोड नाही आहे काय. सो हे फ्रीज आहे. ड्रॉवर्स आहे तिथे बसायसाठी. आता इथे लॅपटॉप टाकून जर एडिटिंगला वेळ मिळाला तर एडिटिंग करेन. इथे कॉफी वगैरे करेन थोड्या वेळात. कॉफी पिऊन मस्तपैकी शांत घालवेन जरा, आणि आंघोळ करेन. पहिल्यांदा खूप घाण झालो आहे, घाण वाटायला लागले सगळे चिकट. सो एक कॉफीचा ग्लास आणि आपण आंघोळ करूत आणि भेटूत थोड्या वेळाने. मित्रांनो रूम तर दाखवली तुम्हाला. एक गोष्ट दाखवायची राहिली. रूमच्या बाहेरचा व्ह्यू तर खतरनाक आहे ना मेरी जान. हे आहे आपला पडदा. जसा मी थोडासा इथं खिचकवला आहे पडदा, पण हे बघा मेरी जान डायरेक्ट समोर पूल. तर असं एक्सपोज नको करायला त्यांना, ते स्विमिंग करतात. पण रात्रीचं दाखवतो. दिस विल बी द बेस्ट व्ह्यू फॉर अस. आणि खूप चांगली मस्त रूम मिळाली मी म्हणू शकतो, कारण की इथूनच डायरेक्टली स्विमिंग पूल समोर दिसतोय. आणि बेड तर खूप खतरनाक आहे. इथे
जरा नुसतं असं पिक केलं की डायरेक्ट आज चालला गेली बेड. सो जस्ट आता कॉफी करत होतो आणि एकदम पडद्याकडे लक्ष गेलं. म्हटलं बघूया, तर म्हटलं इथे काय आहे ह्याच्या पाठीमागे. बघितलं तर बाहेर बाल्कनी, आणि एवढी प्रशस्त बाल्कनी. आता ॲक्च्युली बाहेर सगळे लेडीज वगैरे ते हे स्विमिंग करतायत. हो थोडंसं ऑड वाटेल तिथे जाऊन हे करायसाठी, व्हिडिओ करायला. पण बाहेर तुम्हाला रात्रीचं दाखवतो. रात्री तर इथून खूप मस्त दिसणार, कारण की आजूबाजूला सगळे पोल्स आहेत लाईटचे. आणि आपली रूम मस्तच आहे ना मी रिजान. तर आता कॉफी करूयात. इथे आता मस्तपैकी जार वगैरे लावलेला आहे आपण. ह्याच्यामध्ये पाणी आहे. ह्याच्यात पण ऐक एवढं पाणी का दिलं रे यांनी. ह्याच्यात केवढं पाणी दिलं आहे. एवढ्या सगळ्याची थोडीच कॉफी करणार आहे मी. ह्याच्यात पण पाणी पूर्ण भरलं आहे. जाणे दे. हो एक काम करतो, कॉफी करतो आणि तुम्हाला तुमच्याशी बोलतो. कारण ॲक्च्युली बात घ्यायची होती, पण टायमिंग विचारलं स्विमिंग पूलचा, तर ते म्हणते 8 वाजेपर्यंत आहे. अर्धा तास राहिला आहे. जाऊन येऊया. इच्छा व्हायला लागल्या जायची, त्यामुळे जाऊन येऊया. सकाळी पण जायचंच आहे, पण आता पण एकदा डुबकी मारून येऊ. अर्धा तास आहे आपल्याकडे. नुसते रुचूक करून डुबकी मारू आणि येऊत बाहेर. सो मित्रांनो फायनली स्विमिंग पूलकडे आलो आहे आणि पाणी गार नाही आहे, नॉर्मल पाणी आहे. काय माहीत नाही कसं काय, असं गरम वाटतं आहे पाणी. आणि सॉंग्स बसत आहेत, सो थोडंसं बोलत नाही. आता जातो डुबकी मारतो. या तुमची इज दॅट सो नाईस. हो नाकात गेलं पाणी थोडंच. हां बट बेस्ट आहे. पहिले गार नाही आहे पाणी, मस्त थंड नॉर्मल, म्हणजे गरम. हां वाटायला आले जे मगापासून स्विमिंग करत होते ना, त्यांच्या बॉडीची हीट पाण्याने ॲब्झॉर्व केले. जसं बघितलं आता एक राऊंड मारला आहे पूर्ण स्विमिंग पूलचा, आणि खरंच मोठा आहे, खूप जास्त आहे. नाईस. तुम्हाला कसं वाटतं सांगा. पाहिलं स्विमिंग झालेलं आहे. अँड इजंट इज ब्युटिफुल. सगळीकडे लाईट्स लागले आहेत, अंधार होत चाललेला आहे. सिन्स सी द पूल, इट्स सो ब्युटिफुल. या शॉर्टकट करू आता. सगळं हॉटेल मस्त दिसतं रात्रीचं. एक रात्री तिथून आपण एक पूर्ण स्क्रीनशॉट घेऊयाचा, आपल्या थंबनेलसाठी बरं पडेल. आणि इवन हॉटेल बाकीचे जे महिंद्रा क्लबचे जे हॉटेल आहेत, कम्पॅरेटिव्हली एवढं चांगलं नाही आहे जसं बाकीचे हॉटेल्स आहेत. ठीकठाक म्हणू शकतो आपण. असं म्हणजे जसं एम्ब्रेट्स पाम होतं, जसं महाबळेश्वरचं होतं, इवन अस्नोरा आई बाबा गेले होते, तर अस्नोराचं पण खूप चांगलं आहे गोव्याचं. आणि शिमलेच 1-2 चांगले आहेत, केरळचे 2-4 चांगले आहेत. असे बरेचसे आहेत हॉटेलचे खूप चांगले आहेत. जस्ट थोडंसं कम्पॅरेटिव्हली असं कम्पॅरिझन केलं तर थोडंसं कुठेतरी हे कमी पडतं हॉटेल. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे. हे असे मध्ये आधी ठेवलेत ना, सॉरी चड्डी आली माझी, हे असे मध्ये आधी ठेवलेत ना, हे रूमच्या बरोबर मध्येच आहेत. सो त्यामुळे थोडंसं अनकम्फर्टेबल होतं जायसाठी. once again tap it and open it. Yeah, so here we are in our room. असा होता आजचा दिवस. बघूया जेवायचं काय काय प्लॅन होतं आहे. जेवायला जायचं होतं काय ते पण माहीत नाही, कारण की इथून जेवायची गोष्टी खूप लांब लांब आहेत. आता एक बात घेऊयात. आता तसं इकडून आलं पण ते क्लोरीनचं पाणी आहे, ते थोडं अंगावरून काढून घेऊत आपण. आणि बातचा विषय बघूयात काय करायचा. बात तर घ्यायला लागणार आहे. आणि जेवायचा विषय बघायचा, सॉरी जेवायचं काय कुठे आणि कसं, इथला रेट बघायचं कसं आहे काय आहे. आणि जेवण बघूयात काय काय होतं आहे.
या सो भेटूत रात्री. जेवतोय का नाही ते माहीत नाही का. होप सो. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. खूप जण व्हिडिओ बघतायत तर सबस्क्राईब करत नाही. पहिल्यांदा सबस्क्राईब करा चॅनलला. आणि भेटू थोड्या वेळात. जेवण होतं की नाही ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. ओके चलो बाय बाय. नेक्स्ट टाईम बाईक नाही यायचं हे काय खरं नाही. मी घोड चूक केली आहे. आता अंधारात तर काय दिसणार नाही. मी घोड म्हणजे घोड्यांच्या वरची चूक केली आहे की मी बाईक घेऊन आलो नाही आहे स्वतःची असताना. आणि सो ते खूप बेकार वाटायला लागले मला. ॲटलिस्ट 4 व्हीलर बाईक काहीतरी घेऊन यायला पाहिजे होतं. म्हणजे इथून कसं हे ॲक्च्युली हॉटेल्सच हे खूप लांब असतात मोस्टली. आणि त्यामुळे कसं आपल्याला स्वतःची बाईक नाही तर 4 व्हीलर दोन्हीपैकी काहीतरी एक असणं गरजेचं आहे. आणि अंधारात फिरायला लागायला लागले रे टॉर्च लावून. चला भेटतो बघूया डिनरसाठी काय आहे का. येड फिरायला लागलं नुसतं खूळ लागल्यासारखं फिरायला लागलं मी. खूप आहे हॉटेल भेंडी. असलं कसलं हॉटेल आहे. भेंडी भीती वाटायला इथनं मला रात्री एकटं यायचं आहे या रस्त्याने. हॉटेल राहिलं तिकडं माझं त्या बाजूला. तिकडे सारे हात बी दिसत नाही रे देवा परमेश्वरा. मी तर दिसतो का नाही माहीत नाही तुम्हाला. आवाज सगळा भेडकांचा यायला लागला आहे. एकटाच मी चाललो आहे रस्त्यावर. ते पण चालत आहे. वाजल्यात 8:45 माझी फाटली. असं वाटायला झक मारली मी हॉटेलला चालतो. भेंडी हे भेंड धाडच होईना पुढं जायचं. बाबा तिथनं मला रात्री एकटं यायचं रे परमेश्वर. तर गाडी येते एकतर माझी 4ची 8 झाली आहे. लाईट्स लावून ठेवल्यात खरं आहे. खरं नाही येतं. वाट लागायची पाळ्या भेंडी. हे पण हॉटेलच आहे. लेट्स सी इज देअर एनिथिंग फॉर लंच ऑर डिनर. सॉरी डिनर. भेंडी मी 4 जास्त फाटत आलो आहे ना इथून. आणि हे हॉटेल आहे अन्नपूर्णा म्हणून. हे मस्त म्हणजे आता तुम्हाला एवढंच दिसेल. हा ट्रॅक आणि पुढचं जर असं तिथे शेड वगैरे दिसेल. इकडे बसायसाठी पण गेले. आता हे लाईट्स वगैरे दिसत आहेत तुम्हाला. हे आता हे गाणं येईल ह्याच्यात. सो असं आहे आत्ताचं हॉटेल. आता इथं फक्त मी डिनरसाठी पार्सल घेतलं आहे कारण की इथं जेवून मला परत हॉटेलपर्यंत जायची माझ्यात ताकद नाही आहे. कारण लय भयानक आहे जायचं. कारण आता जेवायला बसलो तर ऑलमोस्ट 1 तास तरी जाईल आपल्या इथे. आणि 1 तासानं परत जायचं म्हटलं तर माझी वाट लागेल चालत जायचं म्हटलं तर. ते दादा म्हणून होते सोडायला येतो. पण मला ते नॉस्टॅल्जिक झालं जर असं एकदम येतं ना की ते बेडकांचे आवाज आणि आजूबाजूला थोडंसं अंधार आहे. त्यांनी फोकस लावलेत बाय द वे. पण तरी पण ना भीती वाटते ना थोडीफार. माणूस आहे शेवटी राव. जरा तरी भीती वाटणार. आणि बाय द वे हॉटेल खूप चांगलं आहे. अन्नपूर्णा म्हणून आहे. आपल्या जे हॉटेल आहे त्याला लागूनच आहे. आणि तिथून पाठीमागून पण एक रस्ता आहे आपल्याला आतमध्ये येण्यासाठी. सो आता इथून पार्सलच घेऊ आणि डायरेक्टली रूमवरती जाऊन मॅच बघत आहे. मॅच तर बघायची नामी रिजन आपल्याला. सो मॅच बघत खाऊ. इथं टाईमपास तर कशाला करायचा. जाऊ मस्तपैकी मॅच बघत आपण खाऊ पण. आणि बस तेवढंच. बाकी काय नाही. प्लेट्स मागून घेऊ जरा गेल्यानंतर रूम सर्व्हिसकडून. जस्ट उतना ही था अभी. तेवढंच आहे बोलायसाठी. घेऊन रूमवरती जाऊ. पार्सल मिळालं आहे आणि नॉस्टॅल्जिक फिलिंगमधनं बाहेर आलो पहिल्यांदा. कारण की आईला फोन केला होता. म्हटलं उगाच इश्यू नकोच व्हायला. कसला इश्यू आणि टिश्यू बी नकोत निघालं कुठनं आपले काय पुसायला बिसायला काय फाटलं भेटलं तर. हो लायब्ररी पण आहे इथे. उद्या लायब्ररी पण चेकआउट करू. आणि माझी रूम 207 पुढचे. ओके तर मी झालं आहे आपलं सगळं. जेवण पण आलं आहे. मम्मी म्हणते आहे तिथे जेवायला नको. आज जाऊन बोलतो. चेक इन करतात. हां तर आई हो ओके. हां तर आई काय म्हणते की जेवण नको करू इथे. जेवण एवढं खास नसेल असं म्हणते. मला पण तसं वाटतं नको जेवायला. उगाच आणि मूड ऑफ व्हायचा सगळाच आपला. आणि ते परत बोंबाबोंब व्हायची.
सो नको जेवूयात आता, जे आणले ते पार्सल जेवूया. दुपारचं बघूया तिथे जर असेल अन्नपूर्णामध्ये तर तिथे जेव्हा ब्रेकफास्ट तिथेच करायला जाऊ, नाही तर ब्रेकफास्ट बाहेर करू, लंच येता येता करून येऊ बाहेरूनच. बीच बघायला पण जायचं तसं पण. सो तिकडे जाऊत आणि काय होतं हां, आणि रात्रीचा डिनर मग इथून करून येऊ. ब्रेकफास्ट नेक्स्ट डे बघू काय करायचं, आणि नेक्स्ट डे तर आपल्याला निघायचं. सो बघू. होप सध्यापर्यंतचा हा दिवस कसा वाटतो सांगा. जेवतो. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्यवस्थित रूममध्ये आलो आहोत. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच आहे, बघत जेवणार आहे. तुम्हाला पण आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. थँक्यू, बाय बाय, टेक केअर. दिस वॉज मी साइड वे साइनिंग आउट फॉर द फर्स्ट डे इन अलिबाग. बाय बाय, टेक केअर अँड सायोनारा. बाय बाय.